होश में आओ, होश में आओ। युवा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं भारत माता की भारत माता की हे दुर्दैव आहे. आमच्या निवेदनानुसार आम्ही त्यांना 48 तास दिले होते, त्याच्यावरही दिले. काल सुट्टी होती. याच्यानंतरही म्हटलं की आम्ही त्यांना आपण काहीतरी माणुसकीच्या नात्यानं त्यांना आपण सवलत दिली पाहिजे. पण विद्यापीठ प्रशासनानं ज्या 20 मागण्या भारतीय जनता युवा मोर्चाने आजूबाजूच्या भंडारा, गोंदिया, तुमसर, वर्धा, त्याच्यानंतर रामटेक आजूबाजूच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या ज्या फोनद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, इंस्टाग्रामद्वारे, फेसबुकद्वारे ज्या कार्यकर्त्यांना ज्या सूचना आल्या त्या सर्व सूचना निवेदनामध्ये लिहून अशा 20 आम्ही त्यांना दिले होते. त्याच्यानंतरही कुलगुरूंनी त्याच्यावर काही केलं नाही. कुलगुरू आजही सांगितलं, बघितलं मी जाऊन स्वतः, तर त्या आजही भेटायला या ठिकाणी तयार नाही आहे. माहीत नाही त्या काय भेटायला तयार नाही आहे. दुसरी गोष्ट की दुर्दैव हे आहे की ज्या काही छोट्या छोट्या संघटना आहे, ज्या काही छोट्या छोट्या संघटना आहे, अशा 5-6 लोकांना संघटनेच्या त्या भेटलेल्या आहे. पण त्यांना ज्या मूळ समस्या घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आज जेव्हा आले तर त्या कार्यकर्त्यांना त्यांना भेटायचं नाही आहे, त्या कार्यकर्त्यासोबत त्यांना बोलायचं नाही आहे. आणि भारतीय जनता युवा मोर्चाने ज्या काही मागण्या या ठिकाणी केलेल्या आहे त्या सर्व मागण्या त्या जोपर्यंत पूर्ण करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता युवा मोर्चा या ठिकाणून हलणार नाही. आणि या ठिकाणी आम्ही 20 झाडंही त्यांना देतो आहे. त्या 20 झाडावर 20 समस्या ही युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देतो आहे की किमान कुलगुरू जेव्हा जेव्हा आम्हाला तर त्या भेटत नाही आहे, पण जेव्हा जेव्हा कुलगुरू या विद्यापीठामध्ये येतील तेव्हा त्यांना ह्या 20 समस्यांची त्यांना आठवण होईल. कारण की आपण आधी जाऊन पहा, पिण्याची पाणी नाही आहे, नंबर 1. नंबर 2, आमचा एक विषय आहे, वितेटचा जो रिझल्ट आहे हा 15 दिवसाच्या आतमध्ये दिला पाहिजे. रिचेकिंगचा जो रिझल्ट आहे 8 दिवसाच्या आतमध्ये दिला पाहिजे, की जेणेकरून कोणताही विद्यार्थी ॲडमिशनपासून वंचित राहणार नाही. आणि जे काही विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा आहे त्या पूर्ण प्रकारे यांनी द्यायला पाहिजे. एक खाली काहीतरी प्रेसमध्ये यायचं आणि काहीतरी सांगायचं, आणि आपण जेव्हा जमिनी हकीकत बघतो तर त्या जमिनी हकीकतवर काही नाही आहे. आजपर्यंत कुलगुरूने कोणत्याही विद्यापीठात गोंदियापर्यंत नागपुराच्या एकही कॉलेजेसमध्ये कुलगुरूने आपली व्हिजिट केलेली नाही आहे. ही मूलभूत समस्या काय वारंवार बोलल्या होत्या त्याची परतफेड करता का? आणि आज एका प्रकारे शक्ती प्रदर्शन तुम्ही करता, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकत्रित होतात. हे याच्यात विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांचे जेवढे मी तुम्हाला आधी सांगितलं की विद्यार्थ्यांचे जे व्हॉट्सअपवर आणि याच्यावर इंस्टाग्रामवर जेवढे मेसेज आलेले होते त्या सगळ्या मेसेजेसला बघून विद्यार्थ्यांना आम्ही बोलवलं की कारण की समस्या तुमची आहे, युवा मोर्चाचे कार्यकर्ते तर आहेत, पण आम्ही त्यांना म्हटलं आहे की हे समस्या तुमची आहे, तुम्हाला यावं लागेल. म्हणून विद्यार्थी आमच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्या विद्यार्थ्यांनाही आम्ही बोलवलं. आणि राहिला कुंड्यांचा विषय, तर ह्या कुंड्या जेव्हा आम्ही पहिल्यांदा आंदोलन केलं होतं त्याच्यापैकी एक काही उद्रेक विद्यार्थ्यांचा होता आणि त्या विद्यार्थ्यांनी त्या कुंड्या फोडल्या होत्या.
जे काय पुढल्या असन, पण त्या विद्यार्थ्यावर गुन्हे न दाखल करता आम्ही आपल्या स्वतःवर गुन्हे दाखल केलेले आहे. कारण की आम्हाला विद्यार्थ्यांचं करिअर हे खराब करायचं नाही आहे, म्हणून ते जबाबदारी आम्ही त्यांना 20 झाडं ते परतफेड म्हणून नाही करताय. आम्ही त्यांना यासाठी 20 झाडं देत आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही याल, कारण की तुम्ही आम्हाला भेटत नाही, तुम्ही छोट्या छोट्या संघटनांना भेटताय, तुम्हाला आमच्यासाठी वेळ, तुम्ही आमच्या विपरीत विचारधारेच्या लोकांना भेटताय, आता तुम्हाला आमच्यासाठी वेळ नाही आहे. आता समजा कुलगुरू भेटल्या नाही तुम्हाला, तर तुम्ही निवेदन कोणाला देणार आहात? कुलगुरू नाही भेटले माननीय, आम्ही आमच्या PA निवेदन देणार आहे आणि प्रोव्हिसी असतील तर त्यांना देऊ. पण कुलगुरूंनी पण हे स्पष्ट करायला पाहिजे की ज्या एक सिंगल माणूस येतो एका संघटनेचा, एक व्यक्ती, त्यांना जाऊन त्या भेटतात. पण युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते विद्यार्थी जेव्हा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना भेटायला कुलगुरूला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे. आणि कुलगुरूची मानसिकता नाही आहे की विद्यार्थ्याचे प्रश्न काय सोडवण्यासाठी. निरोप दिलाय कुलगुरूंनी? भेटणार नाही, काय निरोप दिलाय? वेळ आमच्या सन्माननीय काही पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. पहिले ते हो म्हणतात, मग सकाळी फोन येते 9:30-10ला की आम्ही भेटू शकणार नाही, आमच्या काही प्रॉब्लेम आहे. परत त्यांच्या याच्या आधी पण त्यांनी तसंच केलं. ते मुद्दामून युवा मोर्चाला भेटत नाही आहे. ठीक आहे. आणि त्यांना मूळ विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवायच्या नाही आहे, ह्या त्यांच्या अलगर्जीपणा हे स्पष्ट होते. आणि एकाही कॉलेजमध्ये अजूनही कुलगुरूंनी जाऊन पाहणी केलेली नाही. ठीक आहे. थँक्यू.